नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत म्हणजे ट्रेंडिंग व्हिडिओ. ट्रेंडिंग म्हणजे आता ट्रेंड आहे तो बोटनेकचा, आणि बोटनेकचेच ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. आणि ती सुद्धा आपल्या म्हणजे उरलेल्या कापडापासून, म्हणजे उरलेले जे तुकडे असतात त्यापासून मी म्हणजे डिझायनर ब्लाऊज बनवणार आहे, आणि तो हे बोटनेकमध्ये. तर हे पहा, हे उरलेलं कापड आहे, म्हणजे ग्रीन कलरचं हे प्लेनवालं कापड आहे. हे अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे मी. तर हे बघा, ह्यामध्येच मी मॅनेज करते. म्हणजे हे बघा, ही बॅक साईड इथे ठेवलेली आहे, आणि हे बघा इथे हा फ्रंटचा एक पार्ट काढून घेणार आहे, आणि हे थोडंसं उरलंय तिथे मी ही प्रिन्स कटची कटोरी कशी मॅनेज होते त्याप्रमाणे म्हणजे इथे जोड देईन. हे बघा, तर इथे जोड देणार आहे. हे बघा, तर हे थोडंसं उरतंय, ते ह्यामध्ये जर एक प्रिन्स कटचं एक कटोरी निघाली म्हणजे जॉईंट न देता, तर ती बघणार आहे. नाहीतर मग ह्याला दोन जोड देऊन दोन कटोरी काढून घेईन. तर हे म्हणजे प्लेन आहे कापड, आणि हे आहे, आणि हे बघा हे थोडंसं उरलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज शिवूनच उरलेलं आहे. तर ह्याची मी स्लीव्ज बनवणार आहे, म्हणजे आता जितक्या उंचीची बसेल तेवढी बनवणार आहे. तर साडी पण दाखवते. तर ही बघा, ही साडी अशी होती, ही बघा, आणि ह्या साडीवर ब्लाऊज आलाय तो हे बघा असा ग्रीन आहे. तर म्हणून मी विचार केला की मी वेस्टपासून एक ब्लाऊज बनवते डिझायनर. तर पाहूयात कसा होतो ब्लाऊज तो. तर हे मी कट करून घेते, म्हणजे हे पार्ट कट करून घेते, आणि मग तुम्हाला बॅक साईड म्हणजे बोटनेकची पूर्ण हे सांगते, माहिती सांगते. तर हे पहा, हे बोटनेकचं मी मार्किंग करून घेतले, कारण पूर्ण डिटेल्स दाखवेपर्यंत वेळ जातो आणि व्हिडिओ खूप मोठी होते. तर हे बघा, पूर्ण उंची आहे म्हणजे 12.5 आहे, त्यात मी 1 इंच ॲड केलेला आहे, म्हणजे 13.5 घेतलेली आहे. आणि शोल्डर आहे 6.5. 32 छातीसाठी 10 इंचाची घडी घेतलेली आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 8 आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतले, अशी 10ची घडी घेतले. आणि हे बघा, गळा रुंदी घेतले 3.25. तुम्हाला खूप रुंद हवा असेल तर तुम्ही 3.5ही घेऊ शकता. तर मी 3.25च घेतले, कारण 3.25 आणि इथे शिलाई जाईल त्यामुळे आपोआपच 3.5 होईल. म्हणजे पाव इंच जो शिलाई जाईल त्यासाठी डाऊन म्हणजे उंची ठेवले. तुम्हाला 3 हवी तर 3 सुद्धा ठेवू शकता गळ्याची उंची, म्हणजे जो बोटनेकचा आपण शेप देणार आहोत म्हणजे ती उंची. तर मी 2.25च ठेवले, कारण इथे सुद्धा बघा शिलाईमध्ये जाऊन 3 इंचच होईल, आणि इथे 1 इंचाचं अंतर ठेवलंय. आणि हे बघा, हे असं ड्रॉ करून घेतलंय, म्हणजे इथे सुद्धा हे बघा, इथे सुद्धा, आणि हे शिलाईसाठी मार्जिन ठेवलंय. इथे कट करते. इथे सुद्धा तुम्हाला ब्रॉड हवा तर ही सुद्धा रुंदी तुम्ही वाढवू शकताय. तर हे बघा, मी हा असा शेप देऊन घेतलाय. बघा, असं ड्रॉ करून घ्यायचं आहे, म्हणजे जो तुम्हाला शेप द्यायचा आहे. इथे राऊंड नेक सुद्धा बनवू शकता, चौकोन सुद्धा बनवू शकता. तर ह्याची रुंदी सुद्धा मी हे बघा 2.25च ठेवले, कारण इथे शिलाईत गेल्यावर 3 होईल. आणि ही पट्टी मी 2.25चीच ठेवले. आता इथे कट करायचं आहे, आणि इथे आर्महोलचा शेप देऊन घेतलाय. हे बघा, आर्महोल सांगितलं नाही का, 6 इंच ठेवलाय. आणि कॅनव्हास लावायचा असेल तर कॅनव्हासवर सुद्धा हे बघा असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर आता मी ही जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त कॅनव्हास घेतलेला आहे. हे बघा, तर 1 इंच कॅनव्हास घेतलेला आहे, आणि इथे सुद्धा असंच ड्रॉ करून घ्यायचं आहे, आणि हा एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून टाकायचा आहे, जितकी रुंदी ठेवायची असेल. हे बघा, आणि हे कट करून घ्यायचं आहे. लावायचं नसेल तर अस्तरवर सुद्धा असं आपण पलटी करू शकतो. इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे शेप देण्यासाठी. 1 इंचावर दिलं की तो गोल गळा वाटतो मग. तर हे बघा, तर ह्याचं आता कटिंग करूयात. तर इथे कटिंग करते. हे मी एक्स्ट्राचं ठेवलंय शिलाईसाठी, तर इथे कट करते.
तर हा नेक कट करणार नाही आहे मी, कारण इथे कॅनव्हास अटॅच करायचा आहे. हे बघा, तर ह्याला आता कॅनव्हास अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी कॅनव्हास चिपकवून घेते. हे जे मधलंवालं कटिंग केलेलं आहे ते हलक्या हातानेच चिपकवायचं आहे. हे बघा, हे अटॅच झाल्यावर हे काढून घ्यायचं आहे. मी कट केलं होतं ना. हे बघा, हे असं ठेवायचं आहे मध्ये, म्हणजे इकडे तिकडे हे होत नाही, अटॅच होत नाही. त्यासाठी जे आपण कट केलेलं असतं ते सुद्धा नॉमिनल चिपकवायचं आहे आणि मग काढून टाकायचं आहे. आणि मग हे एकदम फिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, त्या कापडामध्ये बाही जेवढी बसते तेवढीच बसवते मी, म्हणजे शिलाई मार्जिन वगैरे ॲड करून. तर जवळजवळ 9.5 उंची बसते. तर मी 9.5 उंची घेतले. त्यात शिलाई मार्जिन इथे जाईल 1/2 इंच, इथे सुद्धा जाईल 1/2 इंच. आणि बाहीची घडी घेतले 8 इंचाची. जर कमी पडली तर जोड द्यायचा आहे. तिथे दंडघेर टाकलाय 5 आणि 2 इंच मार्जिन ठेवले. तर ह्याचं सुद्धा कटिंग करून घेते आणि मग कापडावर करते. तर हे पहा, कॅनव्हास अटॅच झाल्यावर इकडून शिलाई मारून घेतली. हे बघा, म्हणजे अस्तरवर ही बघा दोन शिलाई आहेत, एक इथे आणि एक इथे. हे बघा, आणि जर तुम्हाला कॅनव्हास लावायचा नसेल तर तुम्ही अस्तरवर सुद्धा असं पलटी करू शकताय. तर आता हे मी जोडून घेते. हे बघा, आधी हे करणार नाही, ह्याला पायपिंग करायची आहे वरच्या गळ्याला. तर हे असं जोडून घेते आणि मग आपण पलटी करूयात. तर हे पहा, शिलाई मारताना हे बघा, म्हणजे कॅनव्हास आहे तर कॅनव्हासवरून अजिबात मारलेले नाही, कॅनव्हासच्या बाहेरूनच मारले. तर आता हे कट करून घ्यायचं आहे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून. तर बघा, आता इथे कट मारून घ्यायचे आहेत. शिलाई म्हणजे कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे पलटी करूया. इथे कापडाची घडी होती म्हणून ही लाईन दिसते, तर प्रेस करायला पाहिजे तिथे. तर आता इथून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथून हे बघा, अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मग हे एक्स्ट्राचं हे बघा, हे सगळं जोडून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मी जोडून घेते आणि एक्स्ट्राचं कापड कट करते. तर हे पहा, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. हे बघा, तर इकडे पायपिंग करायची आहे. आणि ही बघा, हा जो बॅक साईडचा एक पार्ट होता, तर इथे सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे. तर त्याला अस्तर आणि हे कापड, म्हणजे जे मगाशी मी कटिंगमध्ये दाखवलं होतं कट करताना, तर तो आहे. तर इथली उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकताय. म्हणजे तुम्हाला अजूनही गळा छोटा हवा असेल तर छोटाही करू शकताय. तर मी हा एवढा स्पेस ठेवला इथला. तर हे बघा, ह्याला सुद्धा पायपिंग करून घेते मी आता, इथून सुद्धा आणि इथून सुद्धा. आणि इथे एखाद्या तुमच्या आवडीची लेस सुद्धा अटॅच करू शकता. तर आता मी हे पायपिंगसाठी ब्ल्यू कापड घेतले. हे बघा, म्हणजे जो साडीचा ब्लाऊज पीस होता ना, त्या ब्लाऊज पीसच्या बाजूलाच हे प्लेन कापड होतं ब्ल्यू. तर ते मी पायपिंगला कट करून घेतलंय, कारण दुसरं कुठलं मॅच होत नाहीये. तर हेच आता मी ह्याचीच पायपिंग करणार आहे. तर हे कट करून ह्याला इथे पायपिंग करून घेते आणि इथे पायपिंग करायची आहे. तर हे पहा, 1-1 इंचाची पट्टी काढली मी, म्हणजे हे बघा, ह्या रुंदीपेक्षा थोडीशी एक्स्ट्रा आहे. तर खूप जास्त रुंद पट्टी काढायची नाहीये, 1 इंच काढायची आहे. आणि आता हे स्ट्रेट आहे त्यामुळे स्ट्रेट पट्टी चालेल, क्रॉस नसली तरी.
पण गळ्यासाठी क्रॉसच लागते. स्ट्रेटमध्ये सुद्धा गळा होतो, पण बघावं लागतं फिनिशिंग येते की नाही. तर हे बघा, या पट्टीला मी एवढं हे बघा थोडंसं फोल्ड केलं आहे 1/2 इंच आणि स्ट्रेट शिलाई करून घेते. दोन्ही पट्ट्यांना 2 काढल्यात मी. तर हे पहा, ह्या कापडावर ही बघा ही पट्टी अशी ह्या साईडने उलटी आहे, कापड सरळ आहे. हे बघा खाली अस्तर आहे. तर आता ही पट्टी अशी अशी ठेवून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला, इथे सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा अशी, आणि स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. मग पायपिंग दाखवते. तर हे पहा दोन्ही पट्ट्या अटॅच झालेल्या आहेत. हे बघा, तर आता हे जे कापड आहे ते ह्या कापडाच्या मध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर ही पट्टी मी अशी फोल्ड करते. हे बघा, अशी केल्यावर हे बघा जे शिलाईचं मार्जिन आहे ते ह्या कापडाच्या मध्ये आणि ह्या मेन कापडाच्या मध्ये आलं पाहिजे. तर हे बघा ही शिलाई मार्जिन आहे, ही आपण लावलेली पट्टी आहे. तर हे बघा ह्या पट्टीला असं करते मी आणि असं राऊंड करून हे बघा अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तर अशी पायपिंग करते मी. तर ही पहा किती सुंदर पायपिंग झालेली आहे. ही बघा, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, तर स्ट्रेट कापडानेच पायपिंग केले. ह्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा, हे जे शिलाईचं मार्जिन आहे ही पट्टी अशी करायची आहे. हे बघा, आणि हे असं थोडंसं जे हे मार्जिनचं कापड थोडं ह्या पट्टीच्या आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि गोल चपटी होणार नाही ह्या हिशोबाने पायपिंग करायची आहे पूर्ण ह्याला. तर ही पहा, ही मी छोटीशी लेस घेतली. ही बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावा. तर हे बघा इथे मी ही लेस अशी लावून घेते. हे बघा, ही लावून झाल्यावर तुम्हाला दाखवते याचा लुक. तर हे बघा लेस अटॅच झालेली आहे. ही बघा, तर आता ह्या पट्टीचं सेंटर करायचं आहे. तर हा सेंटर आहे. हा बघा इथे सुद्धा मी केलं होतं. हे बघा हा सेंटर आहे आणि हा म्हणजे कॅनव्हास अटॅच झाल्यावर जे मधलं कट झालं होतं कॅनव्हास, हे बघा म्हणजे ह्या मेजरचं. तर ह्यांनी आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे बरोबर मापात जोडता येईल. तर हा बघा इथे मी ह्याची जेवढी रुंदी आहे त्याचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे तुम्ही जर अस्तरवर पलटी केला असेल तर अस्तरच्या ह्याने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा सेंटर आहे. तर आता हे बघा, म्हणजे हे आपलं असं लागलं जाणार नाही सेंटर केल्यामुळे. तर आता हे बघा इथे एवढं 1/2 इंच अंतर ठेवून मार्जिन, हे बघा. तर आता ही पट्टी बरोबर इथे हे बघा इथे जिथे मार्किंग केले ते इथे ठेवायचे आहे. हे बघा, हे बघा, आणि असे अटॅच करून घ्यायचे आहे. तर मी ही अशी जोडून घेते. तर हे पहा दोन्ही साईडला पायपिंग होऊन इथे लेस लावून घेतले. हे बघा, म्हणजे जी इथे लावले तीच लेस इथे लावून घेतले आणि ह्याला टक्स वगैरे काही टाकायचे नाही आहेत. तर आता हे बघा ह्याला पायपिंग करून घेऊयात. तर पायपिंगसाठी मी हे स्ट्रेटच कापड घेतले, कारण क्रॉस कापड नाही आहे तेवढं मॅचिंग. तर हे बघा हे मी स्ट्रेटच आहे. तर स्ट्रेटनेच आता ह्याला पायपिंग करणार आहे. तर ही खूप जास्त रुंद घ्यायची नाही आहे पट्टी, म्हणजे पायपिंग आपली चांगली दिसेल. खूप रुंद असेल तर गोल पायपिंग होणार नाही चांगली. तर ह्या ब्लाऊजमध्ये फ्रंट शोल्डर जोडून सुद्धा पायपिंग करू शकतो एक साथ, मागचा पुढचा गळा दोन्ही असंही करू शकतो, किंवा ही अशी सुद्धा आपण पायपिंग करू शकतो. तर ही पट्टी मी आता अशी जोडून घेते आणि पायपिंग करते. तर हे बघा कट मारून घ्यायचे आहेत पट्टी अटॅच झाल्यावर आणि बारीक पायपिंग करायची आहे. तर हे बघा मी हे बघा हे असं फोल्ड करते. स्ट्रेटच कापड आहे
म्हणजे पट्टीचं बघा. तर इथून आता बारीक पायपिंग करून घेते. तर हे पहा सरळ कापडामध्ये सुद्धा पायपिंग बऱ्यापैकी बरी झालेली आहे. हे बघा. तर आता फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. फ्रंट पूर्ण रेडी केलेला आहे मी. आणि मी म्हटलं होतं एका कटोरीला जॉईंट येईल, तर एका ह्याला प्रिन्स कटच्या कटोरीला जॉईंट आलेला आहे आणि एक पूर्ण अखंड निघाले. हे बघा. हे पहा. तर आता हे दोन्ही पीस ठेवते मी फ्रंटचे आणि हा बॅक पॅनल घेते. आणि हे बघा. तर ही शोल्डर एकच म्हणजे ही जोडून डायरेक्ट सुद्धा पट्टी लावू शकतो आपण गळ्याची, पण मी तसं केलं नाहीये. ह्याला आधी करून घेतले आणि मग ह्याला करून घेतले ह्याला. तर आता हे बघा, ह्या पिसावर ही शोल्डर आहे फ्रंटची आणि इथे पायपिंग झालेली नाही अजून, पट्टीच आहे. तर हा बॅक पॅनलची शोल्डर घेते ही. हे बघा, ह्या पीसवर ठेवते आणि मग शोल्डर जोडून घेते. तर आता हे असं जोडताना ही पट्टी, ही बघा, ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. ही बघा. तर ही मी फोल्ड मारते आणि अशी शिलाई करते. हे पहा, दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. तर आता हेच पलटे म्हणजे हे बघा, किती छान शोल्डर जोडले गेले. ही बघा. तर आता इथून पायपिंग करून घ्यायची आहे ह्या फ्रंट नेकला. हे बघा, इथून. तर आता इथून सुरुवात करते मी आणि दोन्ही साईडचे पायपिंग करून घेते. हे बघा, अशी बारीक पायपिंग करून घ्यायची आहे. तर ही पहा, दोन्ही साईडची पायपिंग झालेली आहे. ही बघा, सरळ कपड्यात सुद्धा बऱ्यापैकी चांगली आलेली आहे पायपिंग. हे बघा, पाहू शकता. थोडंसं किंचितसं असं पिळ भरल्यासारखं वाटतं सरळ कापड असेल तर. इकडे सुद्धा पायपिंगच केले मी. हे बघा. तर आता हे दाखवते, बाही दाखवते. हे बघा, हे कापड होतं त्यात मी बाही बनवणार आहे, दाखवलं होतं आधी. तर हे बघा, ह्याचे दोन समान भाग करून घेते आणि अस्तरवर कटिंग दाखवलं होतं, तर ह्याचे दोन समान भाग करून बाहीचं कटिंग करून घेते. तर हे पहा, दोन पीस केलेले आहेत ह्या कापडाचे. तर हे बघा, डिझाईन बघून मी आता हे करते, अस्तर ठेवते. तर हे अस्तरचं कटिंग आहे. तर मी हे अस्तर हे बघा मेजरमेंटमध्ये कटिंग केलेलं आहे. तर ते हे अटॅच करून घेते आणि दोन्ही बाही तयार करते. तयार झाल्यावर दाखवते. तर हे पहा, बाही सुद्धा जोडून झालेली आहे. हे बघा, दोन्ही बाही अटॅच झालेल्या आहेत. जरासा जॉईंट द्यावा लागला. हे बघा, थोडंसंच, एवढाच, एक इंचाचा, 1.25 इंचाचा दोन्ही बाहीला. हे बघा, बाकी बाही पूर्ण बसलेले आहे. हे बघा. तर आणि मी अशी लेस लावले. तर लेस पण तुम्ही, आता मला उंची वाढवण्यासाठी ही लेस लावली मी. हे बघा, ती पाईपवाली लेस हवी होती पण ती नाही मिळाली. हे बघा. तर खूप सुंदर वाटतात बाही. तर बाही सुद्धा अटॅच करून दाखवते. आणि ही बघा, इथे मी अजून एक पायपिंग केली, कारण हे ब्ल्यू आणि हे ग्रीन कॉम्बिनेशन इतकं खास नव्हतं वाटत. हे बघा. तर मी ही पिंक कलरची हे केले, पायपिंग केले. तर ही पायपिंग म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यावर केलेली आहे. तर कशी केली बघा, ही आपली क्रॉस पट्टी असते ती काढायची, क्रॉस पट्टी म्हणजे आपण गळ्यासाठी काढतो तशी, आणि जराशी मोठी नाडी बनवायची. ही बघा, म्हणजे खूप मोठी, जराशी रुंद. आपण नाडीसाठी जी बनवतो ती एकदम जवळजवळ शिलाई मारतोय. ही थोडीशी, ही बघा, एवढी रुंद आहे. आणि मी हिला पलटी म्हणजे नाडी झाल्यावर पलटी केली. हे बघा, पलटी केली आणि मग ही बघा, ही पायपिंगची जी नाडी येते ना ती आतमध्ये टाकले आणि त्यांनी ही पायपिंग केले. ही बघा. तर ह्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईन कशी बनवतात ती. तर ही नाडी टाकल्यावर मग हे बघा, छान पायपिंग येते गोल एकदम. तर ती तशीच लावले, अटॅच केले. इकडून सुद्धा फिनिशिंग पाहू शकता त्याची. ही बघा. आणि धागेदोरी पलटी केल्यामुळे धागेदोरे अजिबात दिसत नाही, बाहेर सुद्धा येत नाहीत. तर ही व्हिडिओ मी नंतर दाखवेन तुम्हाला, पायपिंग ही कशी बनवतात ती नाडीची. हे बघा, म्हणजे पायपिंगची जी हे असते ना दोरी त्यांनी. तर चला मी एक बाही अटॅच करून दाखवते.
तर बाहीचा सेंटर बघून ठेवायचे आहे. बॅक फ्रंट पाहायचं आहे. तर हे बघा, हे मी मार्किंग करते फ्रंटला, म्हणजे लगेच लक्षात येतं ही फ्रंटची आहे. तर हे बघा, सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे आणि किती बाही पुरते नाही पुरते बघून अटॅच करून घ्यायचे आहे. तर मी दोन्ही बाही अटॅच करते आणि ब्लाऊज तुम्हाला पूर्ण दाखवते. तर हे पहा, पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. हे पहा, स्लीव्हसुद्धा व्यवस्थित पुरलेले आहेत. कारण स्लीव्ज आणि फिटिंग अटॅच करण्याचं दाखवलं नाही आहे मी. माझा उद्देश एवढाच होता की म्हणजे वेस्टपासून डिझायनर ब्लाऊज आपण कसा बनवू शकतो, तर तेच मला दाखवायचं होतं तुम्हाला. तर हे बघा, उरल्या सुरल्यापासून सुद्धा किती सुंदर ब्लाऊज होऊ शकतो. आणि ह्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे, म्हणजे वेस्टपासून वेस्ट कापड होतं, म्हणजे वेस्ट मटेरियल, त्यापासून मी बरेच सारे ब्लाऊज शिवलेले होते, म्हणजे जेव्हा की माझा चॅनल नव्हता तेव्हा. तर ती व्हिडिओ मी सगळे ब्लाऊज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे 1 रुपया खर्च न करता सुंदर ब्लाऊज शिवा असं त्याचं कॅप्शन आहे. तर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन पाहू शकता, म्हणजे वेगवेगळ्या आयडिया येतील तुम्हाला. तर खूप सुंदर आलेला आहे. तर साडीतल्या ब्लाऊजपेक्षा हाच ब्लाऊज छान वाटतोय. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की की साडीतला ब्लाऊज छान होता की हा ब्लाऊज छान होता. हे बघा, हा साडीतला पीस मी दाखवला होता. तर नक्की सांगा मला की कोणता ब्लाऊज ह्या साडीवर छान वाटेल जास्त. आणि हा एक पॅच आहे, म्हणजे भाई अटॅच झाल्यावर जे एक्स्ट्राचं उरलं होतं ते इथे लावलं तर कसं वाटेल तेही मला सांगा. म्हणजे हा पॅच इथे लावू की नको सेंटरला. तर तुम्ही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा की हा पॅच इथे चांगला वाटतोय की नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.